महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षकांचं, राष्ट्र निर्मात्यांचं मनापासून स्वागत. मी प्रदीप जयराम बोधले, तुमचा सहकारी मित्र. आगामी जी TET 2026 तुम्ही देणार आहेत, बरोबर, काही जणांना 85 पाहिजेत, काहींना 92 पाहिजेत, आणि हे 85 असतील, 92 असतील आणि पासच व्हायचं असेल तर तुम्हाला लय अभ्यास केलाय तुम्ही. पण ह्या पद्धतीचं क्वालिटी क्वेश्चन जोपर्यंत तुम्ही बघत नाहीत, सोडवित नाहीत, बरोबर आणत नाहीत, तोपर्यंत निकालाची अपेक्षा करण्यात मजा नाही. मला माहितीये, लय टाइमपास तुमचा न करता दनाच तुम्हाला चालू करतो. एक 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 आपण काय करू, प्रश्न बघूया, प्रश्नाचं उत्तर बघूया, त्याचं विश्लेषण बघूया, चारही पर्याय काय म्हणतात ते बघूया. खालीलपैकी समुद्र या शब्दाचा तुम्हाला समानार्थी नसलेला पर्याय निवडायचा आहे. 2020 नंतरच्या तुम्ही कोणत्याही परीक्षा जर बघत असाल तर हा पॅटर्न तुम्हाला बघायला भेटेल. असलेला, नसलेला. असलेला जर म्हणलं तर एकच शब्द पाठ असावा, नसलेला म्हणलं की बाकीचे 3 सुद्धा, बरोबर ना. आम्हाला माहित पाहिजे की बाबा ह्याचा हे एकापेक्षा जास्त अर्थ लागतात. काय दिलेला शब्द आहे तुम्हाला? समुद्र. समुद्र म्हणजे काय? सागर, सिंधू, अर्णव, रत्नाकर. सगळ्याचा अर्थ समुद्र. सगळ्यांनी ध्यानात राहू दे रे. सागर, सिंधू, अर्णव, रत्नाकर अशाच पद्धतीनं शब्द पाठच करावं लागते. याला कुठलाही पर्याय नाही. मला जमत नाही, माझ्या डोक्यात राहत नाही. तू परीक्षा देऊ नको, अभ्यास करू नको. बरं, गारी कावं, फुटानं ऐकावं, झेरॉक्स मशीन टाकावी. रागीन कडोय पण खरंय बघा. सागर, सिंधू, अर्णव, रत्नाकर. सागर समुद्र, रत्नाकर समुद्र, सिंधू समुद्र, अर्णव म्हणजे सुद्धा समुद्र, वारी राशी म्हणजे सुद्धा समुद्र. परंतु वारी राशी ह्या शब्दाचा अर्थ समुद्रच असतो. मग कोणता? नाही. पर्याय क्रमांक 4 नाही. सरिता. मग सरिता म्हणजे कोण आहे? जी सरत सरत जाते. सरत सरत म्हणजे सरकत जाते, ती सरिता म्हणजेच कोण? नदी. सरिता ह्या शब्दाचा समानार्थी शब्द असतो नदी. आवडलं लाईक करायचंय, पिक्चर टाईप कमेंट करायचंय. जे इतर मित्र तुमचे अभ्यास करतात, मग भले ती TET देत असू द्या, भले समाज कल्याण असेल, बालविकास असेल, अमक असेल, MPSC असेल, पोलीस भरती असेल, तलाठी असेल, त्यांच्या पुस्तक लिंक शेअर करा बरं का. आणि पिक्चर टाईप कार्यक्रम पुढचा कार्यक्रम काय आहे? नंबर दिसतंय का बघा. फ्रेम मोठी फिटी होते का एकदा चेक करतो बाबा. चला, पुढचा प्रश्न आहे. मी शेक्सपियर वाचला आणि या वाक्यातली शब्दशक्ती ओळखायची आहे. अभिधा आहे का, लक्षण आहे का, व्यंजन आहे का, यापैकी नाही. शब्दशक्ती म्हणजे काय? शब्दाची अर्थ व्यक्त करण्याची जी काही ताकद असते, सामर्थ्य असते, त्याला म्हणायचं असतं शब्दशक्ती. आमच्याकडे 3 प्रकारच्या शक्त्या सांगितल्या. एक असती अभिधा, एक असती व्यंजना, एक असती लक्षणा. बघून घ्या रे नीटनेटकं. काय काय असते त्या? एक असती तुमची अभिधा शब्दशक्ती, एक असती तुमची व्यंजना शब्दशक्ती, आणि एक असती तुमची लक्षणा शब्दशक्ती. अभिधा शब्दशक्तीतनं जो अर्थ निघत असतो त्याला म्हणायचं असतंय वाच्यार्थ. व्यंजना शब्दशक्तीतनं जो अर्थ निघत असतो तो असतो तुमचा व्यंगार्थ, आणि लक्षणा शब्दशक्तीतनं जो अर्थ निघत असतो तो असतो तुमचा लक्षार्थ. ही बी परीक्षेला पडतात बरं का. अभिधेतनं टिंब अर्थ व्यक्त होतो, लक्षणेतनं टिंब अर्थ व्यक्त होतो. अभिधा, लक्षणा, व्यंजना जे आहे तसंच म्हणताय तुम्ही, किंवा जे वाचताय तोच अर्थ आहे, ही शब्दाची शब्दशक्ती असते अभिधा. वाचेल तोच अर्थ. माझ्या हातात काय आहे? पेन. हातात पेन आहे, पेनाला पेन म्हणतोय अभिधा. बरोबर. समजा समोरून सरपटणारा एखादा प्राणी आला, काय म्हणताल तुम्ही? नवरा आला, बायको आली, काय म्हणावं लागेल? कोण आहे? साप आहे. सापाला काय म्हणला? साप साप साप. हुक सापाला सापच म्हणतोय. शब्दाची शब्दशक्ती अभिधा आहे आणि अर्थ वाच्यार्थ आहे. पण जसं बोलतोय तसं नसून त्याच्यापेक्षा वेगळं आहे. बरोबर. एकापेक्षा जास्त अर्थ असतील तर व्यंजन असते, लक्षण असते. पूर्व म्हटले आता एकापेक्षा जास्त अर्थ कस काय? समजा गृहीत धरा नसरापूरचं प्रकरण आहे. चिमुरडीवर अत्याचार झाला.
अत्याचार करणारा कोण आहे? बाब आहे, माणूस आहे, बरोबर का ना? किंवा खरात खरात पेटंट वल्लो गल्ली खरात आहेत का नाही? तसा एखादा खरात तुम्ही काय म्हणतात बोलताना आहे का? काय म्हणतात? समाजातील असले साप ठेचून काढले पाहिजेत. काय म्हणला? समाजातील असले साप ठेचून काढले पाहिजेत. किती अर्थ निघाले? अर्थ दोन निघाले का नाही? निघाले का नाही दोन अर्थ? खरंच साप आहे असं म्हणणार का? या 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 अलभ्य लाभ, अलभ्य लाभ, या बसा आमच्या बोखंडी. नाही, साप दिसला की आम्ही मारतावच, हा एक अर्थ आहे. आणि त्याच्या पाठीमागचा दुसरा अर्थ काय आहे? असले नराधम सुद्धा चौकात चौकात आणून ठिचून काढले पाहिजेत. अर्थ किती निघाले? दोन निघाले, बरोबर? दोन अर्थ निघाले. आणि दोन्हीच्या दोन्ही घेता येतात का? येतात की. साप बी दिसला की हाणायचा असतो आणि नराधम बी दिसला की ठेचायचा असतो. दोन अर्थ निघले, दोन्हीच्या दोन्ही घेता आले. शब्दाची शब्दशक्ती असते व्यंजना. अर्थ निघतात दोन पण एकच घेता येतो. आता पोरं म्हणजे निघतात दोन आणि एकच घेता येतो. बोलताना माणूस काय म्हणते नीटनेटकं बघा. सायंकाळी आपण, काल आम्ही तर नदीवर फिरलो. काय म्हणला? काल आम्ही नदीवर फिरलो. अर्थ किती निघले? दोन निघले. कसे निघले दोन? हे बघ, ही नदी आहे आणि तो ह्या नदीवर असा 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 बोंबल थिंडतोय. ही एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ, सागर किनारे नदीच्या काठी मस्त तिच्या आठवणीत बोंबल थिंडतोय. दुसरा अर्थ आहे. सायंकाळी, काल सायंकाळी आम्ही नदीवर फिरलो. अर्थ किती निघले? दोन. एक, प्रत्यक्ष नदीवर हिंडला, नदीच्या कडकडनी हिंडला, निघले दोन. घेता किती आले? एकच घ्यावं लागेल ना, एकच घेता येईल ना. कसा दुसरा अर्थ कसा घ्यायचा? खरंच पाण्यावर असा चलवतो का? नाही. अर्थ निघतात दोन पण घेता येतो एकच, बरोबर का नाही? निघतात दोन, घेता येतो एकच. शब्दाची शब्दशक्ती असते लक्षणा. आणि मग आता संकल्पना जर समजलेली असेल का पोरांनो, तर पटकन नीटनेटकं बघू. मी शेक्सपियर वाचला. म्हणजे शेक्सपियर नावाचा लेखक आहे, बरोबर? आणि ती कसा असा त्याला असं असं डोळं काढलं, जीभ काढली आणि मग छाती काढली, असं असं वाचत असतात का? नाही, घेताच येत नाही. मग दुसरा अर्थ घ्यावा लागतोय. शेक्सपियर याने लिहिलेलं साहित्य मी वाचलं आहे. म्हणजे पोरांनो, शब्दाची शक्ती कोणती आहे? शब्दाची शक्ती लक्षण आहे. टायटल तुम्ही बघितलंय ना? तुम्ही लेक्चर बघायच्या आधी टायटल काय बघितलं? टीईटी 2026 आणि पास व्हायचं असेल हे प्रश्न करावेच लागतील. अख्खा महाराष्ट्र रामाबा खातून सीताची खाते ह्याच्यात अडकलेला आहे. तू कोण चुकणार आहे? नाही. होय, साताऱ्याच्या पोराला जे येतंय ते मला आलं पाहिजे, त्याला जे येत नाही ते सुद्धा मला आलं पाहिजे, तर आपला निकाल आहे. आम्हाला पेपर स्ट्रक्चर कळलं पाहिजे. हो, आम्हाला प्रश्न इतके येणार आहेत, इतक्या येणारामध्ये सहजासहजी सगळ्या 100% पोरांना येणारे प्रश्न एवढीच असतात. पण मोजून 5 ते 6% पोरांना पुढचा कार्यक्रम होत असतो. लक्षात ठेवा, हे प्रश्न निकाल लावणारे, मेरिट लावणारे असणार आहेत. गाडी पुढे घेऊन जात असतोय. चला पटकन. पुढील शब्दाचा समास ओळखा. विधी निषेध, नय बहुव्रीही, वैकल्पिक द्वंद्व, कर्मधारय, मध्यम पदलोपी. पिक्चर टाईप कार्यक्रम पाहिजे. शब्द कोणता आहे? शब्द हा शब्द कशा कशाला येणार आहे? नीटनेट काय का शब्द तुमच्या समोर आलेला आहे. विधी निषेध हा शब्दावर कितीदा प्रश्न पडतात? नीटनेट ऐका. विधी निषेध पहिल्यांदा प्रश्न पडला तर ह्याच्यावर प्रश्न पडेल शुद्ध शब्द ओळखा. विधी निषेध सगळ्याला वेलांटी पहिली शुद्ध शब्दावर प्रश्न पडेल. त्याच पद्धतीनं ह्याच्यावर कशाला प्रश्न पडणार आहे? अर्थ. विधी निषेध या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. तिसरा प्रश्न पडला कशावर पडणार? समासावर पडणार. सगळंच सांगतो. पहिलं तर सांगितलं शुद्ध कसा असणार आहे? वीला पहिली, धीला पहिली, नीला पहिली, वेलांट्या पहिल्या. निषेध षटकोनाचा विषय कट. अर्थ काय? विधी आणि निषेध असे दोन शब्द आहेत ह्याच्यात.
तुम्हाला व्यवस्थित माझं तोंड दिसावं म्हणून का नाही इतकं ही क्लोजअप आहे बरं का. मग त्याच्यात माझा हात निघून जातोय. विधी आणि निषेध असे दोन शब्द आहेत ह्याच्यामध्ये. विधी आणि निषेध ही झाली दोन पद. विधी म्हणजे काय करावं, निषेध म्हणजे काय करू नये. काय करू नये, बरोबर ना. हे न कळणे, याचा द्वंद्व पडणे, याला म्हणायचं विधी निषेध नसणे. काय करू नये हे न समजणे म्हणजे विधी निषेध. आणि कार्यक्रम पुढे गेला. आणि मग आता समासात गेलो, विधी आणि निषेध आला कार्यक्रम. पोरांनो, विधी ही एक पद आहे, निषेध ही एक पद आहे, बरोबर. करू नको, बरोबर ना. शब्द काय, करणे, करू नये. कर किंवा करू नको असा त्याचा अर्थ असतो. म्हणजे ह्या दोघांचा विग्रह करताना किंवा हे उभयन्वय टाकावं लागतंय. आणि मग किंवा वा अथवा अगर नाहीतर की अशा पद्धतीची उभयन्वय जर टाकावी लागत असत्याल तर पोरांनो, ह्याचा जगात एकच समाज असतो बघा. कोणता, वैकल्पिक द्वंद्व समास. मग द्वंद्व म्हणजे काय, आम्हाला माहितीये. समास आमच्याकडे चार आहेत. कोणते कोणते, अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. पहिलं पद महत्वाचं अव्ययी भाव, दुसरं पद महत्वाचं तत्पुरुष, दोन्ही महत्वाचे. द्वंद्व दोन्ही गौण आहेत, तिसराच बाबा दिसतोय बहुव्रीही. द्वंद्वचे पुन्हा तीन प्रकार आहेत. कोणते कोणते, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समहार द्वंद्व. सगळं सांगत बसलो की इथं लेक्चर संपल. चला, एकाच शब्दाचे अनेक अर्थ, ह्याच्यावर प्रश्न डिझाईन आहे. अंक या शब्दाचा अर्थ असणारा पर्याय निवडायचा आहे. अ ब कड टाकले आणि पुन्हा अन ब बरोबर, कंड बरोबर, अ ब क बरोबर, सगळंच बरोबर. ह्याला म्हणायचं बहुपर्यायी बहुविधानात्मक प्रश्न. एक दोन प्रश्न ह्या पद्धतीची काठिण्य पातळी वाढवण्यासाठी असतात बरं का. अंक म्हणजे काय, काय चिन्ह आहे का, अंक म्हणजे मांडी आहे का, अंक म्हणजे आकडा आहे का, अंक म्हणजे नाटकाचा भाग आहे का. आता एक 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 बघूया. आधी रेकॉर्डिंग चालू आहे का, चालू आहे बाबा. अंक, सर मी ना नाटकाला आलो होतो पण दुसरा अंक झाला, मी निघून आलो, बरोबर का नाही. म्हणजे अंक, पहिला अंक, दुसरा अंक, शेवटचा अंक, नाटकाचा भाग तर आहे. अंक, काठी वाटी एकन, बैलाला शिंगे दोन आहे ना. अंक 1 2 3 4 आकडा बी आहे. अंक आकडा आहे म्हणजे चिन्ह आहे. आता राहिला पर्याय ब आहे का नाही, बरोबर का नाही. अंक म्हणजे पोरांनो मांडी, हा सुद्धा अर्थ असतो. आणि म्हणून अंक सगळेच्या सगळे योग्य. पर्याय क्रमांक 4 हे ऍब्सोल्युटली राईट आन्सर. पोरांनो, पुन्हा सांगतोय, अतिशय दर्जेदार प्रश्न तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. अतिशय जबरदस्त प्रश्न. भले आपण वर्षात न एकदाच येतो पण कालवा करून जातो बरं का. हेच प्रश्न निकाल लावणार आहेत. नादच करायचा नाही, कार्यक्रम पुढचा. हा, स्वराला कस्टडीत ठेवा. या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. स्वार्थ आहे का, आज्ञार्थ आहे का, विद्यार्थ आहे का, संकेतार्थ आहे का. कशावर प्रश्न डिझाईन आहे, क्रियापदाचे अर्थ. क्रियापद 4 प्रकारचे अर्थ व्यक्त करतो, स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ. स्वार्थ कधी, क्रियापद कुठलाच अर्थ व्यक्त करीत नाही, केवळ काळाचा बोध करतो. मुद्दा म्हणून विश्लेषण करीत असताना पोरांनो तुम्हाला सांगतोय बरं का, त्यातनं तुमचं काय कंटेंट रिवाइज व्हावा. क्रियापद इच्छा, शक्यता, योग्यता, अंदाज, संकेत असला कुठलाच अर्थ व्यक्त करत नाही. त्यातनं फक्त आणि फक्त काळाचा बोध व्हायला लागला अर्थ असतो स्वार्थ. आमच्या त्यातला स्वार्थच नाही. मग आम्हाला सांगितलेलं संकेत कधी कुठली ना कुठली अट घातलेली असेल किंवा क्रियापदाच्या वाक्यामध्ये जर तर आलेला असेल संकेत असतो. म्हणजे काय, टीईटी पास झाला तुला नोकरी मिळेल. घटना 2 आहेत त्या, नोकरी मिळायची आणि टीईटी पास व्हायची. पण ती नोकरी मिळण्यासाठीची पूर्व अट टीईटी पास होणे आहे.
जर तर आलंय, जर टी पास झाला तर, जर तर असलं किंवा अट असली संकेत असतो. आम्हाला सांगितलंय युट्यूबरनी, युट्यूबरच म्हणत असतो मी, हे युट्यूबर आहे ती. लय युट्यूबरनी काय सांगितलं, क्रियापदाच्या रूपामध्ये जर मला वा दिसला आणि वी दिसला आणि वे दिसला की बॉन्डवर लिहून घ्या, तो विद्यार्थच असतो. आणि मग तुम्ही लगेच म्हणत असतात सर चोराला कस्टडीत ठेवा, फका बघा सर दिसलाय वा, आणि मग उत्तर आहे विद्यार्थ. दादा चुकलायस. Each and every shortcut is injurious to your educational health. शॉर्टकट नको नादी लागू, शॉर्टकट नेहमी तोंडावर पाडतो बरं का. आणि काय सर मग ती चुकीचं सांगतात का? होय बाबा, अर्ध्या हळकुंडाने पिवळी गँग आहे. क्रियापदाच्या रूपात वावी वे, अरे क्रियापदाच्या रूपात वावी वे असून चालत नाही. त्या क्रियापदातनं इच्छा, योग्यता, शक्यता, कर्तव्य, अंदाज इत्यादी व्यक्त व्हायला पाहिजे. क्रियापद त्याच्या मूळ रूपात असेल तर आज्ञार्थ असतो. हे योग्य उत्तर आज्ञार्थ आहे. अवसर वाविवे आहे ना, हे बाबा वाविवे लागल्याला वाविवे असावा लागतो र. मूळ रूप काय आहे? स्वराला कस्टडीत ठेवा मधलं मूळ रूप काय आहे? ठे आहे का? असं आहे का सर? मूळ रूप ठे आहे आणि त्याला वा लागला नाही रे पिंट्या, मूळ रूपच ठेव आहे. मूळ रूपच क्रियापदाचं ठेव आहे आणि त्याला वावी वे लागला असतं तर काय म्हणावं लागलं असतं? ठे वा वे. आता वे लागलाय, आता विद्यार्थी असलं असतं. चोराला कस्टडीत ठेव, एकापेक्षा जास्त आहेत. चोरांना कस्टडीत ठेवा. आज्ञार्थ आहे, आज्ञा दिली आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. चला पटकन पुढे पटकन. उपसंहार या शब्दाचा समानार्थी शब्द. आता सूर्य झाला, चंद्र झाला, पृथ्वी झाली, जंगल झाली, राजा झाला, बायको झाली, नवरा झाला, असले समानार्थी. त्याला बगल देऊन असा एखादा शब्द तुम्हाला दिसणार आहे. उपसंहार. उपसंहार म्हणजे काय? सारांश आहे का, संकोच आहे का, संहार आहे का, विनाश आहे का? लय पोरांचा कल आहे संहार विनाश. उपसंहार थोडा थोडा विनाश नाही. उपसंहार या शब्दाचा अर्थ असतो सारांश. अख्खं पुस्तक वाचलं, कादंबरी एखादी, बरोबर, आणि मग तुम्ही कादंबरी पुढच्याला सांगत असताना अगदी शब्द वाक्य सांगू शकत असता हो? नाही. मग त्याचा तुम्ही उपसंहार सांगत असतात, म्हणजे त्या कादंबरीचा सारांश पुढे मांडत असतात. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. पुन्हा पुन्हा म्हणतोय, नाद खोळा प्रश्न असतात आपले, युट्यूबला नीटनेटकं चेक करायचं. उगत आलोय टाइमपास केलाय आणि गेलोय नाही. गेले 4 महिने गायब आहे. दुनियाचे व्ह्यूज कमी येतात का? युट्यूबला इथं सतत पाहिजे, रोज पाहिजे. आपल्याच्याने होत नाही का? आपलं एकच म्हणणं आहे, उग आपला वेळ घालवायचा. चॅनल मॉनिटाईज झालाय, मग व्ह्यूज वाढले की मग रिव्हेन्यू येईल, ह्याच्यासाठी येण्यापेक्षा लेट ये पण थेट येईन, क्वालिटी नाही आहे. क्वालिटी क्वेश्चन घेऊन येतोय बघा. आणि म्हणून विनंती आहे, नवीन असताल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी घंटीचं चिन्ह दिसतंय, त्याला क्लिक करा. याला बेल आयकॉन म्हणतात, जेणेकरून नंतर कधीही लेक्चर असेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या पोस्टवर येईल. बघा लय ताईट कार्यक्रम आहे. आणि यदा कदाचित तुमची इच्छा झाली की बाबा मला सर मराठी व्याकरणचा क्लास करायचा आहे, पिक्चर टाईप ह्या नंबरला व्हॉट्सअप करा. पैकीच्या पैकी मार्क बोधले सर कडने घेऊन जावा. साधूच्या शापवाणीने सर्वजण घाबरले. प्रयोग ओळखा. प्रधान कर्तृक कर्मणीन सकर्मक भावेन अकर्मक कर्तरीन सकर्मक कर्तरी. धनाच पोरांनी उत्तर दिलं, सर प्रधान कर्तृक कर्मणी. मी म्हणलं कस काय? तर कर्त्याला जर निय प्रत्यय असेल का? कर्त्याला निय प्रत्यय असेल तर सर तो प्रयोग प्रधान कर्तृक कर्मणी असतो का? क्रियेच्या दृष्टीने कर्ता प्रधान असतो. तुझं सगळं खरंय बाळा, तू थिरी तोंडपाठ करून आलाय. याला घोकमपट्टी म्हणतात. ह्याचं प्रॅक्टिकलच वेगळं आहे. चुकीचं आहे का? प्रयोग आला समोर,
पहिल्यांदा काम आहे तुमचं क्रियापद पकड. कोण आहे क्रियापद? क्रिया झाली घाबरण्याची. विचारत्याला प्रश्न, घाबरणारा कोण? घाबरले एकापेक्षा जास्त आहेत. मग प्रश्न, घाबरणारे कोण? उत्तर मिळालं सर्वजण. सर्वजण हा वाक्याचा कर्ता आहे. सर्वजण हा वाक्याचा कर्ता आहे. आणि तुमच्या माहिती करता आणि गावाच्या माहिती करता. मग कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. कर्त्याला प्रत्यय असता तर शब्द कसा? सर्वजणांनी, सर्वजणांना आहे का? असलं नाही. म्हणजे कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे प्रयोग 1,00,000% कर्तरी आहे. आणि घाबरण्याची क्रिया त्यांच्यावरच आहे. म्हणजे वाक्यात कर्म नाही, म्हणजे वाक्याचं एकच उत्तर आकर्मक कर्तरी. तरी सुद्धा पाठीमागच्या काही प्रश्नपत्रिकांमध्ये याचं उत्तर त्यांनी प्रधान कर्तृक दिलेलं आहे बरं का. आता सांगतोय पण हे चुकीचं आहे बरं का. ह्याला ऑब्जेक्शन होतंय बरं का. ह्याला ऑब्जेक्शन पडलं तर उत्तर हे कॅन्सल करून मला हेच द्यावं लागेल बरं का. आता सांगायला लागलोय अकर्मक कर्तरी हेच योग्य समर्पक उत्तर आहे. गाडी पुढे जात आहे, चला पटकन पुढे. शुद्ध शब्द ओळखा. IMP. IMP आमची पोरं सगळी करतात. नाम करतात, सर्वनाम करतात, काळ करतात, समास करतात, अलंकार करतात. ह्या टॉपिक कडे जात नाही. शुद्ध शब्द ओळखा. आणि एक प्रश्न असतोयच, पूर्व पीठिका. नीटनेटकं लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. पूर्व पीठिका, पहिली दुसरी, दुसरी पहिली, पहिली दुसरी, पहिलाय हे तो दुसरा आहे. पूर्व पूर्व ओकेच. आणि मग उघड उघड दुसरा उकार आहे म्हणजे तुझा विषय कट आहे. बरोबर का नाही? हा पीठिका. आणि मग तुम्हीच लक्षात ठेवायचं निलिमा. सगळ्यांनी ध्यानात राहू दे रे. निलिमा पहिल्याला दुसरी, दुसऱ्याला पहिली. पॅटर्न सोडायचा आहे आम्हाला. काय माहिती आता बसतो पहिल्याला पहिली असते तर दुसऱ्याला दुसरी असते. गडी थांब. नाही, काही शब्द असे पहिल्याला दुसरी दुसऱ्याला पहिली. निलिमा, दीपिका, दीक्षित. निलिमा, दीपिका, दीक्षित. निलिमा, दीपिका, दीक्षित पहिल्याला दुसरी, दुसऱ्याला पहिली. निलिमा, दीपिका, दीक्षित पीठिका. निलिमा, दीपिका, दीक्षित पीठिका. यस बॉस. काय? पहिल्याला दुसरी, दुसऱ्याला पहिली आणि मग शब्द योग्य असतो. पूर्व पीठिका. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. नादखोळा प्रश्न आहे. पुन्हा एकदा सांगतो, नादखोळा प्रश्न घेऊन आलेलो आहे. भाषिक कौशल्यातील शिखरीभूत भाषिक कौशल्य कोणते? श्रवण आहे का? संभाषण आहे का? लेखन आहे का? वाचन आहे का? शिक्षक आहेत बरं का आपण. टी देणारी सगळी लेकरं शिक्षक आहेत. भविष्यातले आणि मग आम्हाला पाहिजे अभ्यासक्रमामध्ये भाषा हा विषय का ठेवलेला आहे? अभ्यासक्रमामध्ये भाषा हा विषय ठेवलेला आहे लेकराला भाषिक कौशल्य योग्य प्रकारे अवगत व्हावी. आणि मग आम्हाला कळलं पाहिजे कोणती कौशल्य अवगत झाली पाहिजेत. आणि मग भाषा लेकरू ज्या टप्प्याटप्प्याने शिकतोय तो प्रत्येक टप्पा हेच भाषिक कौशल्य. जन्मलेले लेकरू भाषा कसं शिकतोय? जन्मला बोललं का राम राम डॉक्टर, डॉक्टरच्या तोंडाला फेस येईन आणि नर्स अटॅक येऊन जाईन. लेकरू जन्मल्यानंतर पहिल्यांदा लेकराला काय आहे? त्याच्या कडकडनी बाप असा करत असतो, माझं सोनवलं, माझं छकुलं. टाळ आवाज होतोय, खुळखुळ आवाज होतोय. लेकरू हळूच बघतोय. म्हणजे लेकराने पहिल्यांदा काय केलं? लेकरू पहिल्यांदा ऐकायला शिकतोय. ऐकणे म्हणजे श्रवण हे पहिलं भाषिक कौशल्य. मग लेकरू बघत राहतोय, निरीक्षण करतोय. तोंड उघडले की आवाज येतोय. लेकरू बी तोंड उघडतोय, आवाज येतोय. लेकरू बोलायला शिकतोय. आणि मग लेकरू बोलायला 2 प्रकारे शिकतोय. एक आपापसात बोलतोय, एक समूहासमोर बोलतोय. म्हणजे संभाषण आणि भाषण हे नंतरचे भाषिक कौशल्य. लेकरू पहिल्यांदा काय शिकलं? श्रवण, नंतर संभाषण, नंतर भाषण. आणि नंतर शाळेत जातोय लेकरू. शाळेत गेले गेले त्याला वहीन पेन दिला आणि बस लिहे म्हणले का? नाही, त्याला आधी चित्र दाखवलं जातंय. चित्राच्या कडेला लिहिलेला असतंय. मग आंब्याचा, ए फॉर ऍपल वाचायला शिकवतात.
म्हणजे लेकरू पुन्हा वाचायला शिकते आणि चांगलं वाचायला लागलं की लेकरू लिहायला शिकते. तुमच्या माहिती करता आणि गावाच्या माहिती करता हेच काय आहे ते भाषिक कौशल्य आहे ते. आणि मग आम्हाला परीक्षेत प्रश्न असतो, भाषिक कौशल्याच्या किती पायऱ्या आहेत? 1 2 3 4 5 पायऱ्या आहेत. पहिली पायरी म्हणजे भाषा शिकण्याचा हा पाया आहे आणि म्हणून यालाच म्हणतात पायाभूत भाषिक कौशल्य. आणि शिखर कवा गाठलं जाईल? जेव्हा त्याला चांगलं लिहायला येईल. मग हेच असतं मित्रांनो तुमचं शिखरीभूत भाषिक कौशल्य. आणि मग तुमचा प्रश्न नीटनेटका बघायचा आहे. भाषिक कौशल्यातील काय म्हणतोय? शिखरीभूत भाषिक कौशल्य कोणतं? पर्याय क्रमांक 3 लेखन. कार्यक्रम काळाला अतिशय सुंदर प्रश्न घेऊन आलेलो आहे बर का. आणि मुद्दामून वेळ पहिल्याचं तिसरं दुसऱ्याचं चौथं असं करून पटकन पुढे गेलेलो नाही. मुद्दामून विश्लेषण करत करत पुढे जातोय जेणेकरून तुमचा कंटेंट रिवाइज होईल. याचाच पार्ट 2 आता येईल. आता इथंच थांबतोय, तुमची रजा घेतोय. आवडलं चांगलं लाईक करा, लय आवडलं कमेंट करा, इतर मित्रांपुस्तक करा. आणि टीईटी देत असताल तर मी खरं सांगतो आपल्या युट्यूबवर खूप सुंदर प्रश्न घेतलेले असतात. आवर्जून लेक्चर्स बघा, लय फायद्यात राहताल तुम्ही. पैकीच्या पैकी मार्क पडतील तुम्हाला. ठीक आहे. फक्त विनंती एकच करतो, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करताल. जर तुम्हाला कोणाला वाटत असेल बुदले सरांकडनं मराठीची बॅच जॉईन करा म्हणजे शिकावं तर कृपया करून सांगतो, परीक्षा MPSC असो, कोणत्याही पद्धतीची सरळ सेवा असो किंवा तुमची TET असेल, टेट असेल, पोलीस भरती असेल, तुम्ही अभ्यास करत असताना मराठी करायचं असेल तर बुदले सरांची बॅच ऑनलाईन ऑफलाईन आहे. ऑनलाईन बॅच कशी असते? तुम्ही जॉईन केल्यापासून 3 महिन्यासाठी त्याची व्हॅलिडिटी असते. जॉईन केल्या संपूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट असलेल्या एक कोर्स तुम्हाला उपलब्ध होतो. प्लस आता जो नवीन बॅच सुरू झालेली असते त्याची लाईव्ह पण तुम्हाला बॅच उपलब्ध होते. ॲज युअर विश ती तुमच्या मनाने असते. तुम्ही लाईव्हला पण हजर राहू शकता, नाही तुम्ही रेकॉर्ड पण बघू शकता. प्रत्येक लाईव्ह लेक्चर पुन्हा ऍप्लिकेशन मध्ये तुमच्याकडे रेकॉर्ड राहतं. एक लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकता. त्याच पद्धतीनं PDF स्वरूपात तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातात जे तुम्ही तिकडे प्रिंट मारून वापरू शकतात. आतमध्ये काय असतं? बॅचमध्ये व्याकरण पण असतं प्लस शब्दसंग्रह सुद्धा असतो. अगदी पैकीच्या पैकी मार्काचा कार्यक्रम असतो. सर बॅच कशी जॉईन करायची? माझा जो नंबर आहे ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज टाका, लिंक येईल. त्याच्यातनं ऍप्लिकेशन लिंकवरनं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. आणि जर तुम्ही MPSC करत असाल तर MPSC लक्ष म्हणून बॅच आहे, त्या बॅच जॉईन करायची. जर तुम्ही सरळ सेवा देत असाल, आता सगळ्या सरळ सेवा MPSC कडे गेलेल्या आहेत बरोबर, मग तुम्ही MPSC ची बॅच जॉईन केली तरी हरकत नाही. आणि जर पोलीस भरती करत असाल, विजेता पोलीस भरती म्हणून लिंकला क्लिक करायचे. फी किती असते? फी 999 रुपये असते बरं का. प्रत्येक बॅचची फी ही किती असते? आपल्या 999 रुपये असते. जर तुम्हाला असं वाटत असेल की सर मेसेज टाकायचा कुठाना नको, मग बिनधास्त प्ले स्टोअरला जायचं. गुगल प्ले स्टोअरला, प्ले स्टोअरवर तुम्ही माझं नाव टाकायचं आहे प्रदीप बोधले. आणि मग प्रदीप बोधले नाव टाकल्यानंतर तुम्हाला सेम चित्र असलेले 2 ऍप्लिकेशन समोर येतील. ज्या ऍप्लिकेशनची साईज जास्त आहे म्हणजे साधारणतः 33 MB 34 MB अशा पद्धतीची साईज ज्याची जास्त आहे ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा, अडचण येणार नाही. पुन्हा एकदा सांगतो, 6 जून शिवराज्याभिषेक दिन आहे. आणि मग शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आपण काय केलेलं आहे की ह्याच्यावर जवळजवळ 40% ऑफ आहे. किती टक्के ऑफ आहे? 40% ऑफ आहे. ह्यासाठी तुम्हाला काय करायचंय? तिथंच तुम्हाला रायगड ह्या नावाने काय आहे? रायगड या नावाने कुपन कोड तिथं उपलब्ध आहे. ह्या कुपन कोडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केलं की लगेच तुमचं पेमेंट तिकडे कमी होईल. जॉईन करा, पैकीच्या पैकी मार्क. भेटूया पार्ट 2 मध्ये. मनापासून शुभेच्छा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत लिंक शेअर करा. आणि याची PDF पाहिजे असेल तर PDF कुठं? जिथनं तुम्ही मेसेज करता तिथं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याच्यावर तुम्हाला ह्या प्रश्नांची PDF मिळून जाईल. धन्यवाद. भेटू पुढच्या भागमध्ये.